मग सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुम सारखं कर्म अर्पण करायचं. कुसुम या शब्दावर बोलतोय भगवान गोपालकृष्ण. सूरदास आंधळे होते आणि एकदा वनात चालले असताना काही दिसत नव्हतं आणि फार मोठा वारा सुरू झाला. आंधी और तुफान असं सुरू झालं आणि त्याच्यामध्ये यानंतर काही दिसत नव्हतं. एक अशी पडकी विहीर होती की पाय पडणार आणि सूरदास त्याच्यात पडणार की कोमल हात असा आला बालकाचा आणि त्यांनी ओढलं आणि इतका गोड आवाज, सूरदासाला कळलंही नाही, बाबा इकडून चला बस. सूरदासाला कळलं नाही. इतका दिव्य स्पर्श, ते चाचपडत होते, फुलासारखा स्पर्श होता आणि आवाज इतका मधुर होता, गंधर्वाचा काय असेल. आणि गेल्यानंतर ते पाहत होते, हात सुटून गेला आणि मग त्यांची ओवी तयार झाली. हात छुडा कर जात हो निर्बल जान के मोहे. भगवंता, हात सोडून तू पळून गेलास की मी दुबळाय, धरू शकत नाही. ठीक आहे, पण हृदय से जब जाओगे तो सबल मानू तो हे. माझ्या हृदयातून जाऊन दाखवस, तुला पैज लावतो, मग तुला मी सबळ जाणेल की तू फार मोठा वीर आहेस म्हणून. ठीक आहे, हात सोडून जाशील. इतका कोमल स्पर्श. आता ह्या कोमल भगवंताला तुमचे कर्म कसे लागतील, ज्याचा इतका कोमल आवाज. वेड्या झाल्या होत्या गोपिका, वेड्या. एक आवाज ऐकण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश वेडे झाले. आणि त्या भगवान कृष्णाला तुम्हाला जे समर्पण करायचं किती कोमल असेल, किती कोमलता लागेल, किती पवित्रता लागेल. आणि कुसुमासारखं ते कर्म भगवंताला वाटलं पाहिजे, यस हे करेक्ट आहे, आणि तेच कर्म स्वीकारावे. कुठलेही परवानगी मागले आणि अर्पण केलं, नो. स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा. सर्वात्मक ईश्वराचं पूजन माळ्याच्या दुकानावरून, फुलाऱ्याच्या दुकानावरून हार आणि फुलं मालून होत नाही. परडीमध्ये हे घेऊन होत नाही. तुमचे स्वकर्म कुसुम अखंडितपणे क्षणोक्षणी अर्पण करायला पाहिजे. आणि ते कुसुमासारखे की भगवान प्रत्येक कर्म तुमचं शिरावर धारण करतो. कारण फुलं कुठं डोक्यावर ठेवले जातात. त्याच्या कोमलता असेल तितके तुमचे कुसुमासारखे कर्म पाहिजे. वेडे झाले पाहिजेत भगवंतासाठी, आणि ती जे जे तुम्ही कर्म कराल ते कुसुम बनतील. भगवान भक्तांच्या स्वकर्म कुसुमांच्या वाहण्याने वेडा होतो, वेडा. एकदा अकबराला प्रश्न विचारला. अकबराने प्रश्न टाकला बिरबलाला, बिरबल अरे क्या तुम्हारा भगवान 33 कोटी देवता है बोले उसके हाथ नीचे, बहुत बड़ी फौज है बोले उसके पास, अरे खुदीच भागता खुदीच. अरे पाय माझ्याकडे किती सैन्य आहे, किती भालदार चोपदार आहेत. साधं काम करून घ्यायचं, एक आदेश दिला तर हजारो हात काम करायला लागतात, आणि तुझा भगवंत स्वतःच करत फिरतो. असिस्टंट कोणी नाही का, नौकर चाकर. भगवान काही बिरबल काही बोलले नाही. वादविवाद स्पर्धा नव्हती ना, राजा आहे पुन्हा. हे काही बोलले नाही. अरे साध्या राजाकडे एवढं, साध्या माणसाकडे नौकर असतात 4, तुमच्या भगवंताला
दुसऱ्याकडून कामं करून घ्यायचे नाही. द्रौपदीसाठी काय स्वतःच पळाला, गजेंद्रासाठी काय स्वतःच पळाला. अरे वा. बरं कोणी फ्रेंडही दिसत नाहीत, कोणी फ्रेंड्स. जा बाबा तुम्ही जा सहकार्याला. तर बिरबल काही बोलला नाही. आणि एके दिवशी काही दिवस जाऊ दिले. 6 वाजताची वेळ, 5 वाजता यमुना, त्यावेळेस यमुनेचं पाणी चांगलं होतं. आणि एक नाव घेतली. महाराणी जोधाबाई होत्या आणि जहांगीर छोटे होते मांडीवर ते. आणि नौकर चाकर घेतले, पहिलवान घेतले काही पोहणारे पट्टीचे बिरबलांच्या आदेशानुसार. आणि अगदी बिरबल सांगायला, पहा किती वनश्री चांगली आहे, पहा कसं चांद हे सूर्याचे किरण पडलेले आहेत, कसे रिफ्लेक्ट होत आहेत, कसं यमुनेचं पाणी झुळझुळ वाहत आहे. आणि बादशाह असा रममान झाला पाहताना. हवा कैसी चल रही है देखिए जहापना, ये लाटा कैसे अटखेलियां कर रहे वगैरे वगैरे. त्याच वेळेस एक भावलं घेतलं होतं आणि एका दासीला सांगितलं हे भावलं फेकून द्यायचं आणि ओरडायचं जोरात, राजकुमार जहांगीर गिर गए, राजकुमार जहांगीर पाणी में गिर गए. बस एवढंच बोल. तिने भावलं टाकून दिलं आणि जोरात ओरडली, राजकुमार जहांगीर गिर गए, राजकुमार जहांगीर गिर गए. बादशाहनं काही पाहिलं नाही, तनकन उडी मारली. कारण असं दिसत होतं जाताना की स्वतःच उडी मारली आणि पोहायला लागले त्याला पकडण्याकरता. बिरबलांनी खून केली पट्टीच्या पहिलवानाला. जा बादशाहलाही काढा आणि ते भाऊलाही काढा. 4-5 जण उतरली, सगळ्याला काढलं. बिरबल म्हणजे जहापना हम थे ना, आपने आदेश देना था, मैं था, ये मुल्ला दोपेजा थे, बदाऊनी भी थे और बाकी के पट्टी के पहलवान भी थे अपने साथ, आप खुद ही इसमें गए. अरे बिरबल बेवकूफ, मला भान राहिलं नाही रे. अरे माझा मुलगा असा पडतोय, मला तुम्हाला सांगायचं कसं भान राहील, स्वतःच उडी टाकली. बस आमच्या भगवंताचं असंच होतं साहेब, त्याला भानच राहत नाही. भक्तावरती अन्याय केला तर स्वतः शंखचक्र गदा घेऊन तो पळतो, त्याला भान राहत नाही. असं होतं. स्वकर्म कुसुम अर्पण केल्यानंतर भगवान स्वतः त्याच्या रक्षणार्थ मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात करा, आलिया आघात निवाराया. अरे भक्तावरचा कुठलाही आघात सहन करण्याकरता स्वतः धावतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया, तुकाराम म्हणतात. पण स्वकर्म कुसुम, त्याला प्रत्येक कर्म अर्पण पाहिजे फुलासारखं. त्यावेळेस तो वज्रदेही होऊन तुमच्या रक्षणार्थ पळतो. स्वकर्म कुसुमांची वीरा, अरे सर्व अर्पण पाहिजे. द्रौपदीनी ज्यावेळेस द्रौपदीवर ते चीरहरणचा प्रसंग आला, वस्त्रहरणचा, भीष्माचार्यांपुढे हात जोडून उभी राहिली, कृपाचार्यापुढे राहिली, धृतराष्ट्रापुढे राहिली. पितामह मला वाचवा, माझी इज्जत जाते, मी तुमची कुलवधू आहे. आणि सगळ्या जणांच्या माला खाल्या झाल्या. स्वतः 5 नवऱ्याला ती म्हणते माझं शील रक्षण करा, कोणी करत नाही. त्यावेळेस ती धावा ठोकते कृष्णाला. भगवान कृष्ण द्वारकेमध्ये जेवत होते त्यावेळेस. म्हणजे जेवत असणाऱ्याची वेळ नक्की 12ची असली पाहिजे. कोणी म्हणले आम्ही 2 वाजता जेवतो, बरं 2 वाजता धरा. कोणी म्हणले मी 10 वाजताच जेवतो, पण 10 वाजताची धरा, बिघडत काही नाही. पण भगवान जेवत होते. आणि रुक्मिणी माता, पंखा असं नव्हता फॅन, पंखा अशा हलवीत होती. त्याच वेळेस भगवान एकदम घास असाच राहिला आणि टाकून दिलं ताट आणि पळाले.
दरवाजापर्यंत आणि परत आले. आता पळाले हिला लक्षात, हे नेहमीचीच भानगड आहे. कोण्यातरी भक्तावर संकट आलं आणि हे पळाले. पण परत येऊन जेवायला पुन्हा बसले घास खायला. ती म्हणाली, पळाले याचं कारण समजलं म्हणे भगवंता, पण तुम्ही परत आले याचं कारण नाही समजलं. संकट निवारण झालं का? नाही म्हणले. तिला स्वतःवर आता भरोसा उत्पन्न झालाय. स्वामित्व आणि भरोसा. नाही, आम्ही भगवंतावर भरोसा ठेवतोच ना. बेवकूफपणा आहे आपला बोलण्याचा. म्हणजे कसं भरोसा झाला? अरे द्रौपदीवर संकट आलंय, चिरहरण होतंय तिचं, टाहो फोडायली मी पळालो, पण परत याच्याकरता आलो की तिनं स्वतःचं वस्त्र स्वतःच्या दातात दाबून धरलंय. तिला दातावर ते भरोसा आहे तिच्या. लक्षात घ्या, भगवान कधी पळत नाही. अजून तिला स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा आहे, दातावर भरोसा आहे, म्हणून परत आलो. आणि ज्यावेळेस ते वस्त्र सुटलं आणि पुन्हा सगळा टाहो फोडला समर्पण भावाचा देह करून, त्यावेळेस हा भगवान मीलभर वस्त्र घेऊन पळाला. स्वकर्म कुसुमांची वीरा. आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या अहंकाराचं थोडंही जर शिल्लक असेल तर भगवान ते फूल म्हणून कर्म तुमचं स्वीकार करत नाही करत. द्रौपदीचंही केलं नाही आला तो. कसं कर्म कुसुम असलं पाहिजे सांगितलं. कर्तृत्वाचा मद नको आहे, स्वामित्वाचा भाव नको आहे, कामना इच्छांचे अवेग नको आहे, काहीही नको आहे. सर्व समर्पण. स्वतःच्या शक्तीचाही भाव नको आहे. स्वकर्म कुसुमांची वीरा. त्या धाग्यानी अशी हारची हार घातली पाहिजेत भगवंता. एक फुल नाही, वीरा. पूजा केली होय अपारा. भगवान प्रत्येक स्वकर्म कुसुम प्राणांचा असो, तुमच्या कृती आणि प्रक्रियांचं असो, फळाचं असो, कुठलंही असो, कर्तृत्व शून्य भावाचं, कामना शून्य भावाचं, वेदना शून्य भावाचं, ओतप्रोत प्रेम भावाचं, सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यकत्व, दिव्यत्व सगळं भगवंताचं समजून ते कर्म कुसुमासारखं ज्यावेळेस होईल आणि ते अर्पण कराल ते स्वीकारार्ह होईल. आणि ते भगवान पूजा म्हणून सर्वात्मक देव घेतो. तुमचा नैवेद्य नाही आणि तुमचे वस्त्र नाही, तुमची साडी नाही. स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली. ती पूजा आहे बरं. कनेरीचे फुलं का गुलाबाचे फुलं नो. आपल्या देवळातला लंगडा खुदा बस. जिवंत खुदा घेत नाही. जिवंत खुदाला तुमचे स्वकर्म कुसुम पाहिजे, जड फूल नाही. जड देव म्हणून जड फूल ठीक आहे. स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली. अखंड पूजा करा, अखंड पूजा होय. आता पूजा ज्यावेळेस तुम्ही अर्पण करता ते कर्म फूल, तर त्याच्यात नम्रता, किती विनयता. भगवंत आहे तुझं आहे रे, माझं नाही, माझं काही नाही, मला काही नको, सगळं तुझं आहे. रिटर्न देखील काही मागायचं नाहीये. गोपिकांनी काही मागितलं नाही. तू सोडून आम्हाला काही नको. अरे गोपिकांनी मोक्षही मागितला नाही. आम्हाला काही नको, आम्हाला फक्त भगवंत पाहिजे. ते एक स्वकर्म कुसुम होत. मागणं हा व्यवसाय झाला, हा बिझनेस झाला, हे कॉन्ट्रॅक्ट झालं. इट इज एन कॉन्ट्रॅक्ट. यू मस्ट, काय म्हणतात,
प्रपोजल, ॲक्सेप्टन्स, कन्सिडरेशन्स, कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही देता का? दिस इज प्रपोजल. येस, मला मान्य आहे. ॲक्सेप्टन्स. एवढ्याला देता का तुमचा फ्रॉक? येस. किती रुपयाला? 50. मला ॲक्सेप्ट आहे. ॲक्सेप्टन्स. कन्सिडरेशन घ्या, आहे 50 रुपये. द्या तुम्हाला फ्रॉक. असं भगवंताशी जे चालतंय नाटक आपलं. 10% देतो. देतो का? यस, दे. 90% माझे, 10% तुझी. वेडा पिसा समजतो आपण भगवंताला. इट इज अन बिझनेस. हे स्वकर्म कुसुम नाही आहे. स्वकर्म कुसुमांची विरा ही पूजा आहे. पूजा ज्यावेळेस करतो ना, नम्रता भाव असतो. हे घे असं भाव नसतं. होय अपारा. काय अपार होतं? असे स्वकर्म कुसुम तुम्ही सारखे अखंडपणे भगवंताला सारखे अर्पण केले. सर्वात्मक देव खुश होऊन अपार शक्तीचं भांडार तुम्हाला देतो. होय अपारा. होय अपारामध्ये एक गोष्ट आहे. कोणते देतो? तुमच्या जवळ जे थोडं असेल ते जास्त करतो. लक्षात घ्या. खोच आहे माऊलींच्या प्रत्येक शब्दात.